एक नंबरचा जसा जोडा आहे तो कम से कम 5:30 पासून 6 वाजेवरी हाणून झाल्या पाहिजे. मनोरंजन करावासाठी बैल नाही घेत. आता असं आहे, पट कमिटी कोणती बी लोकायला अशी नाही म्हणा की बाई तुम्ही दानीवर या. पट कमिटीनं आपले 2-4 माणसं असे दानीवर ठेवल्या पाहिजे. कशाचा कोणताही शौकीन अगर पाहिल तर त्यानं पटाची शौक नाही केल्या पाहिजे. म्हणजे आपण आज जिंकला उद्या हारणार आहे. जो नवीन शौकीन आहेत त्यानं जसा त्याला आता आयडिया नसे का आपल्याला कसा बैलचा पालन पोषण हा करावचा आहे, त्यानं थोडीशी नवीन खरेदी केला तर महाग नाही केल्या पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी या केसरवाडा इथल्या शंकरपटामध्ये तर आपल्यासोबत काही टॉपचे जोडी मालक आहेत. तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जोडीबद्दल माहिती घेऊ आपण. तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा मला. माझं नाव राहुल महाजन, राहणार बोलडोंगरी, तालुका तिरोडी, जिल्हा बालाघाट, एमपीचा. एमपी जी. जोडीचे नाव हा योद्धा आणि फ्री फायर. आणि आज कोणाच्या नावाने जोडी चालू आहे इकडे? हे सध्या मनसूर तितीर मारे, रेंगेपार कोठा. कातकर कोण आहे? मी स्वतः कातकर आहे. जोडी तुमची वे की त्यांची आहे? त्यांचीच हो, मनसूरजी तितीर मारे. मनसूरची तितीर मारेच्या नावाने केदार आणि त्यांची जोडी आहे. जी. मग खरेदी वगैरे कुठली आहे? हे माझ्यावरचेच होत बैल, एमपीचे. दोन्ही बैल एमपी. त्यानं विकत घेतलाय. काय खरेदी झाली? हे 12.5 लाखाची घेतली. 12.5 लाख. मग दादा, पहिल्या दिवशी आपलं खेळ खेळले तुम्ही, तर सेकंद किती बनले होते? आमचे 35-34. 35-34. मग आज किती नंबरवर आपली जोडी? हे 2 नंबर. विरुद्ध पार्टी सिंगन जुडे जी आहेत खैरीचे, काजऱ्या आणि केसलवाडाचेच एक बैल आहे, बघेले गुरुजी त्यांचा एक बैल आहे. मग पर वगैरे कसा काय कातर तुम्ही स्वतः आहात? जी, दोन्ही बैलाची चाल बढिया आहे. म्हणजे आमच्याजवळ 3 बैल आहेत. कधी ह्या बैला म्हणजे एक बैल दुसराही टाकून साने आपले खेळ खेळतात. म्हणजे जसा कधी एका बैलाला रेस्ट देवाचा आहे तर दुसरा बैल टाकून साने खेळ खेळ. म्हणजे तुम्हाकडे 3 बैल आहेत? जी. यांना पकडून? हो. मग कुठे कुठे खेळ झालाय तुमचा याच्या अगोदर? इकडे लगभग आपले 15 ते 20 पटा झाले आहेत. पहिले राणा आणि फ्री फायर धावा, तो त्यावेळेस 4 नंबर, 5 नंबर, 2 नंबर. मग त्याच्यानंतर मग हा योद्धा आणून झाला. हा जोडा बी 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर असा धावला आहे. मग आता जो खेळ झाला चालू आहे आपला केसरवाडा पवार मध्ये, तर मग याचं नियोजन वगैरे कसं वाटलं? नियोजन बढ़िया आहे. थोडासा काय आहे, बैल मालक लोक जो आहेत ते काही गलत्या करतात. मग टिपा टिप्पणी कमिटीवाल्यावर येतात ना. काही कमिटीवाले थोडासा काय हे करतात लोकांपायी. म्हणजे जसे 1 नंबरचे बैल आता सध्या येई नाही 12.5 लाख रुपयाचा बैल घेत. 1 नंबरचा जसा जोडा आहे तो कम से कम 5:30 पासून 6 वाजेवरी हाणून झाल्या पाहिजे. काहून का लोकांच्या कारण आपले पैसे फसवून त्याला मनोरंजन करावासाठी बैल नाही घेत. बैल मालक आपला स्वतःचा पैसा मेहनत सर्व काही करून सनी हे करतात ना. त्याचा खेळ संध्याकाळी होते, त्या कारणानं कोणताही जोडा हारते तर तो बैल मालकाला चांगला नाही लागत. ह्या कारणानं पट कमिटीनं दिवसानी हा खेळ खेळायला पाहिजे. लवकरात लवकर खेळ झाला पाहिजे. जसा आता हा 3 दिवसाचा पट होता, पण 4थ्या दिवशी आज चालला गेला. तर मग मला सांगा दादा, आता जो हे आपलं होळीवाले असो किंवा जी जनता पटपावासाठी येते, तर काय काय वेळ काय होते, आपण इतकी मेहनत घेतून इतका महागाचे बैल घेऊन सणारी, पण काही लोक बिचामध्ये येतात दानीच्या, आणि आपली जोडी कम जास्त होते त्याच्यामध्ये जितकी जोडी हारते. तर त्यांच्यासाठी काय सांगा? आता असं आहे, पट कमिटी कोणती बी लोकायला अशी नाही म्हणा की बाई तुम्ही दानीवर या. पर लोक थोडेसे काय ह्या होडीच्या पायी दानीवर येतात. कोणती जोडी येऊन राहिली, कोणाकडे लावायचा आहे, हे फक्त लोकांचा जरा दुरुपयोग आहे. दुसऱ्या बैलाला डिस्टर्ब करून ते बैल हारतात. त्या कारणानं बैल मालकाले बी जरासा मतलब तकलीफ होते. त्या कारणानं पट कमिटीनं आपले 2-4 माणसं असे दानीवर ठेवल्या पाहिजे, काहून का जरासा त्याला दूर करावासाठी. मग मला सांग दादा, या खेळाला खेळ म्हणून पावायचा की शौक म्हणून पावायचा, पैशाचा म्हणजे व्यवसाय म्हणून पावायचा? नाही, अगर पैशाचा कोणताही शौकीन अगर पाहिल तर त्यानं पटाची शौक नाही केल्या पाहिजे. म्हणजे हा एक खेळ हो, खेळ खेळल्याच्या हिशोबाने खेळल्या पाहिजे, नाही का जिद्दीचा खेळ. जिद्दी म्हणजे असा आहे, कोणत्या माणसाला जिद म्हणजे खराब बी वाटते. म्हणजे आपण आज जिंकला उद्या हारणार आहे. 2 बैल आहे म्हणे, एक बैल जिंकल एक बैल हारल.
तर ह्या खेळ भावनेनं बैलाचा जो पट आहे हा खेळ भावनेनं खेळल्या पाहिजे. मग जे आता नवीन येणारी पिढी आहे या क्षेत्रामध्ये जे हो. इच्छुक आहेत, जसे आपल्या सोबतचे आता काही हो पोट्टे आहेत, हो तर ते या खेळामध्ये येवायच्या तयारीत आहेत, तर कसं त्यांनी हा शौक केला पाहिजे की नाही केला पाहिजे? त्यानं शौक केल्या पाहिजे. जो नवीन शौकीन आहेत त्यानं जसा त्याला आता आयडिया नसे का आपल्याला कसा बैलचा पालन पोषण हा करावचा आहे, त्यानं थोडीशी नवीन खरेदी केला तर महाग नाही केल्या पाहिजे. माझ्या नवीन गोरे किंवा ते 30-35 हजाराचे जसे राहिले तसा त्यानं बैल घेऊन सनी त्याच्यावर थोडी मेहनत करून आपल्याला कसा का करावचा आहे नियोजन पटाचा हा शिकल्यानंतरच बैल टॉपचे सध्या पालण्याची कोशिश करावा. मग याची खिलाय वगैरे कसा काय? खिलाई वगैरे आता असं आहे, सब आपल्या आपल्या पद्धतीनं खिलाई चारतात. कोणी अंजीर, बादाम, दूध, घी, अंडा हे दुनियाभरचा जो भी आहे आयटम जो जसा सांगते तसा चारतात. पर आपला सध्या आहे का आपण दार, आटा, दूध हा कंपल्सरी आहे आपल्या पहिल्या. मग देखरेखीला माणसं किती आहेत तुम्हाला? हे पूर्ण आपली टीमच हो टीमच आहे. न पटाचा कोणताही काम टीम वरही डिपेंड करते. म्हणजे हा पटाचा जो खेळ आहे एकट्या माणसाचा नाही आहे. मग हा जी टीम आहे तुमची तो कोणत्या नावाने चालते तुमच्या? आपण असा मतलब ग्रुपवर नाही आहे. म्हणजे आपला मनसूरजी तितीर मारे त्यांच्या याच नावाने? नावानं बैल धावतात. तर दादा मला सांगा, अगोदरच्या काळामध्ये जो होता बक्षीस वितरण होता की काहीतरी सामान देणे भेट वस्तू, हो. आणि आता पैशाचा व्यवहार चालू झाला आहे, तर तो बेस्ट होता की आताचा? बेस्ट तर पैशाचाच आहे. और जो जसा माझ्या सामानवाला वितरण होता त्या समयमनी बैलाचा जो गाथा म्हणजे एक बैल आपला दुसऱ्याचा एक बैल त्याला गाथा म्हणतात. तो गाथा जास्त चालत होता. जैसे बक्षीस जो वितरण वाला काम राहे त्याच्यामध्ये काहून का बक्षीस वाला एखाटे कोणी पैसा नाही देऊ शकत. तर तो काय जसा आज जिंकला या त्याला कोणताही सामान भेटला तर तो त्याचा विचार असा राहे का नाही आता सामने पटामनी आपण अजून जोडी आणावा, मग विजय झाल्यावर तो बक्षीस तुम्ही ठेवून घ्यायचा असा काही सोच राहत होता. पण आता सध्या जो पैशाचा काम आला त्याच्यामध्ये काय आहे, आज अगर आपण कोणत्या जोड्या बैल हाणला आपल्या बैलात तर तो उद्या देईल नाही देईल याची काही गॅरंटी नाही आहे. तर मला सांग दादा, हा खेळ म्हणूनच पाहिला पाहिजे की कसा? कारण आता बरेच जण असे आहेत की जोडी हारल्यानंतर त्यांना अमानुषपणे मार मारते जोडीला, तर त्याच्यावर का बोलाल तुम्ही? जे बैल हारल्यावर बैलाले त्रास देतात त्या माणसानं तर कधी बी मतलब आपला शौक नाही केला पाहिजे पटाचा. काहून का त्याची मेहनत कोणताही माणूस जसा म्हणला का नाही माझा बैल नाही धावून राहिला, सामने 100 फुटात नाही धावून राहिला या काही नाही, ते हे ध्यान नाही देऊन राहिले का माझ्या बैलामध्ये कोणती कमी होऊन राहिली. आम्ही बी सुरूच्या पटामध्ये 4 पट कंटिन्यू कटला, पर आम्ही ना आपल्या बैलावर विशेष ध्यान दिला का भाई आपल्याशी कोणती चूक होऊन राहिली, कोणता खाना खिलाई पिलाई. जसा आता येणं नवीन खरेदी केलता त्यावेळेस येईल तेवढा नॉलेज नव्हता का बैलाले का का चारावचा आहे. त्या हिशोबानं हारचा सामना केला. पण आता सध्या आपले बैल टॉपवर चालत आहेत किंवा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर होते, कधी 6-7 नंबरही बैल जातात. हार जीत लागली आहे पण कोणत्याही माणसानं इले खेळ भावनेनं खेळल्या पाहिजे. तर आपले दादा एमपीहून आले आहेत, ते स्वतः कातकर आहेत आणि त्यांची स्वतःची जोडी आहे, आणि ते इकडे मनसूरजी तितीरमारे यांनी घेतलेली जोडी आहेत, तर त्यांच्याकडे स्वतः येऊन देखरेख सर्व गोष्टी करत आहेत. तर धन्यवाद दादा माहिती जी जी दिल्याबद्दल. धन्यवाद.